या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हे लोकगीत आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. प्रत्येक भक्ताच्या मनातली एकच आस असते, आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वारीचा अनुभव घ्यायचा. पण असं काय आहे पंढरीत की दरवर्षी लाखो पावलं आपोआप तिकडे वळतात? चला या भक्तीच्या प्रवासाला निघूया. आयुष्यात कित्येक अडचणी येतात, मन अस्वस्थ होतं, पण अशा वेळी एका नावाने मनाला शांती मिळते आणि तो आवाज म्हणजे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चंद्रभागेचा तो पवित्र परिसर, अंगावर शहारे आणणारा वारकऱ्यांचा गजर आणि युगे 28 विटेवर उभा असणारा आपला पांडुरंग. पण हा देव एका विटेवर उभा का राहिला? यामागे भक्त पुंडलिकाची कथा आहे. आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने साक्षात देवाला थांबून ठेवले आणि एक वीट पुढे सरकवली. देवानेही भक्ताचे ते निस्वार्थ प्रेम पाहून त्या विटेवर उभे राहणे पसंत केले. जेव्हा एखादा वारकरी हजारो किलोमीटर अनवाणी पायाने चालतो, तेव्हा पायाला फोड आले तरी त्याच्या तोंडावर हसू असतं, कारण त्याला माहित असतं पंढरपुरात त्याची आई आपली वाट पाहत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम असोत वा जनाबाई, या माऊलीच्या दरबारात श्रीमंत गरीब असा कोणताही भेद उरत नाही. पण आजच्या या धावपळीच्या कलियुगात आपल्यासारख्या सामान्य माणसाला पांडुरंग भेटेल का? हो, नक्की. आज विठ्ठल विटेवर उभा असलेला दिसत नसला तरी तो माणसांच्या रूपात दिसतो. सीमेवर रात्रंदिवस रक्षण करणारा सैनिक, रुग्णांचा जीव वाचवणारा डॉक्टर आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट करणारे आईवडील. मित्रांनो, जिथे निस्वार्थ सेवा आणि माणुसकी आहे तिथेच विठ्ठल आहे. म्हणूनच विठ्ठलाला भेटायला नेहमी पंढरपूरला जायला हवं असं नाही, एखाद्याच्या निस्वार्थ सेवेतही तो भेटतो. म्हणून दिवसातून एकदा तरी धावपळीतून 2 मिनिटं काढा, डोळे मिटा आणि मनापासून म्हणा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव